जेवण आहे बरं का. जेव्हा खावाला भरपूर केलेले आहे. मिठाचे लाडू आहेत, लिंबूचे आमटे, चिखलाच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि शंभराची कढी केलेली आहे. पोटभर खायचं, हाताने पोटभर खायचं, हात बांधून बसायचं आणि तोंड बांधून जेवायचं. भैरूपी ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककला व लोकनाट्याची पद्धत आहे. भैरूपी कलाकार विशेषतः वेश धारण करून समाज प्रबोधन, करमणूक आणि उपरोधातून संदेश देतात. हे भैरूपांची वैशिष्ट्ये काय असतात तर ते वेशांतर करतात. त्यामध्ये फकीर, देवदेवता, ऐतिहासिक व्यक्तिरेखा, पोलीस, डॉक्टर असे वेगवेगळ्या वेशात ते वेशांतर करतात. त्यांचा हा संवाद, हा तात्काळ संवाद, उपरोधक व समाजातील प्रश्नांवर भाष्य करतात. ते सहसा गावातील चावडी, जत्रा, यात्रा, मोठमोठ्या बाजारपेठा यामध्ये सहसा ते दिसून येतात. त्याचा उद्देश काय असतो तर समाज प्रबोधन, त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, मतदान यावरती भाष्य करतात. तसेच लोकांचे मनोरंजन करतात आणि तात्कालिक घडामोडींवर भाष्य करतात. आता ही ऐतिहासिक परंपरा आहे. ग्रामीण भागात प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. त्यामध्ये वारकरी, जत्रा, उत्सवांमध्ये ते जास्त करून दिसून येतात. सध्या आजची परिस्थिती काय आहे तर माध्यमांच्या वाढीमुळे सध्या यांची संख्या कमी जरी होत असली तरी कलाकार व संस्था ही कला जिवंत ठेवण्यामध्ये दिसून येत आहे. पाहूयात सांगनोरे गावातील मोरेवस्ती येथे भैरूपी यांनी कशी कला सादर केली व कसे केले मनोरंजन आणि काय दिला सामाजिक संदेश, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे, सांगनोरे. चला, साहेब आलेत बिनपगारी फुलाधिकारी. दंगल झाली की चालले सासऱ्याच्या घरी. आणि लवकर आवरून घ्या तुम्ही, आता लग्नाला जायचं. लग्न आहे सासऱ्याचं लग्न आहे, सासूची जावळ आहे, इनबाईचा गोंधळ आहे आणि माझी वरात आहे. सगळ्यांनी आवरून घ्यायचं. येताना डोळ्याला बिब्याचं तेल लावायचं बरं का, तोंडाला इसूर लावायचा आणि केसाला पावडर लावायचं, म्हणजे ओळखू आल्या पाहिजेत. मी साहेब आहे बिनपगारी फुलाधिकारी. दंगल झाली की चाललो घरी. आणि दंगलीत घाबरतो म्हणून पळून यावं लागलं मला. काल बोलवलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पण काही गोष्टीमुळे जाणं नाही झालं. माझं हेलिकॉप्टर पंक्चर झालं का, त्याच्यामुळे जाणं कमी नाही. मला फक्त खायचे खर्चाचे वांदे. आणि माझं नाव प्रकाश भीमराव शिंदे, नेवासाकर आहेत. आता बंदोबस्त चालू आहे. सगळे माळकरी धरून न्यायचे, पेनारे सोडून द्यायचे. वरून ऑर्डर आलेले आहेत. कारण कसं 31 डिसेंबरला बरेचसे गुन्हेगार सोडले ना. आम्ही कामं चांगले करतो. 2 नंबरवाले सोडतो आणि 1 नंबरवाले धरतो सगळे. आता माझ्या पण सासऱ्याचं लग्न काढलं. आज लग्न आहे, उद्या हळद आहे आणि परवा दिवशी जेवण आहे बरं का. जेव्हा खावाला भरपूर केलेलं आहे. मिठाचे लाडू आहेत, लिंबूचे आमटे, चिखलाच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि शंभराची कढी केलेली आहे. पोटभर खायचं, हाताने पोटभर खायचं, हात बांधून बसायचं आणि तोंड बांधून जेवायचं.